हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज फायनली कुरडया करायच्या आहे. जे कालपर्यंतची मी प्रोसेस सांगितली, म्हणजे आधी ते गहू भिजवायचे, त्याच्यानंतर त्याला स्वच्छ धुवायचे, मिक्सरला बारीक करायचे, त्याला चाळून घ्यायचं, हे सर्व प्रोसेस झाली आहे. आज फायनली ते चीक शिजवायचं आहे, त्याच्या कुरडया करायच्या वेगवेगळ्या कलरमध्ये. ही सर्व प्रोसेस आहे ती तुमच्यासोबत शेअर करते. आधी श्रेयाचा टिफिन द्यायचा आहे, बाकी ज्या कुरडया केलेल्या आहे त्याला वाळत वगैरे घालायचं आहे. तर हे सगळी प्रोसेस मी तुमच्यासोबत शेअर करते आणि बाकी दिवसभरात काय होतं हे शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. सो आईने ज्या कुरड्या केलेल्या होत्या ना, त्या माझ्या इथे टाकायचं चाललेलं आहे. आधी व्हाईट कलरच्या केल्या तिने, बाकी कलर वगैरे नंतर टाकायचे आहे. आतमध्ये ती करून ठेवत आहे आणि मग मी बाहेर आणून टाकत आहे. मी उठायच्या आतच तिच्या ना एवढ्या करून झाल्या. बाकी आता स्वयंपाक वगैरे करायचं बाकी आहे. त्याआधी म्हटलं हे सुकायला ठेवते, कारण नंतर मग या सुकत नाही आणि आम्हाला 5 कलरच्या करायच्या आहेत. सो तुम्ही बघू शकता किती छान गोल गोल आहेत. झूम करून मी तुम्हाला नंतर दाखवते. त्याआधी ना हे पटापट टाकून घेते, कारण मग सुकायला प्रॉब्लेम होतो आणि चिटकून जातात, चिटकायला नको. त्यासाठी ना एका स्टोलवर मी हे सर्व टाकलेलं आहे. आणि तसंही आम्ही विचार करतो डायरेक्ट कापडावर टाकल्यापेक्षा हे जे मोठे मोठे ताट आहे ना, यावरच टाकायचं. सो आता व्हाईट कलरच्या पूर्ण मी इथे टाकून घेते. बघा एवढ्या सर्व करून झालेल्या आहेत. आणि इकडे तिच्या बाकी सकाळी जे तिने केल्या त्या कुरड्या सुद्धा करून झालेल्या आहेत. सो आता प्रिशुराणीला मस्त झोपून दिलं. प्रिशुराणी झोपली. आमच्या कुरड्याचे 2 कलर झाले, म्हणजे एक व्हाईट कलर आणि एक येल्लो कलर. आता बाकीचे कलर करायचे. आता मी डिटेल प्रोसेस सांगते. सो ती नक्कीच बघा. आधी स्वयंपाक करून घेतला, कारण श्रेयाचा टिफिन द्यायचा होता. या मॅडमला झोपून दिलं. ही आईवर रुसलेली आहे, कारण सकाळपासून आईनीला घेतलं नाही, म्हणून शेवटी ती फुगून झोपून गेली. आता तुम्हाला दाखवते केवढ्या झालेल्या आहे आणि किती बाकी आहे. चला आता नेक्स्ट आम्ही येल्लो कलर केलाय. बघताय तुम्ही किती छान वाळत घातल्यानंतर दिसतात आहे. वेगवेगळे कलर आहे. ओल्या असताना वेगळा कलर दिसतो, सुक्या असताना वेगळा कलर दिसतो. या आधी मी टाकून घेतल्या. चला आता डिटेल तुमच्या बरोबर शेअर करते. तर आधी ना गंजामध्ये एवढं पाणी ठेवलेलं आहे. हे 1 ते 1.5 ग्लास पाणी असेल. आणि आम्ही किती चिकाच्या कुरड्या करतोय ना, आता मी तुम्हाला ती पण पूर्ण डिटेल प्रोसेस सांगते. सो पाणी उकळायला ठेवलेलं आहे. इथे गुलाबी कलर घेतलेला आहे मी. वेगवेगळे कलर मिळतात शॉपमध्ये. तर बघा एवढा मी चीक घेतलेला आहे. हा जवळपास 2 ते 2.5 ग्लास असेल. आणि त्याच्यामध्ये आता हा गुलाबी कलर टाकत आहे. तुम्ही कलर तुमच्या आवडीने कुठलेही टाकू शकता. आम्ही 5 कलरचे करतोय. सो कलर मी छान मिक्स करून घेतलेला आहे. आता दिसताना जरी हा असा कलर लाईट दिसत असेल ना, तरी शिजल्यानंतर ना तो कलर डार्क येतो. सो हा फ्रूट कलर मी यूज केलेला आहे. जे जलेबीचे कलर वगैरे मिळतात ना, त्यातलाच कलर असतो. सो हा यूज केलाय मी. आता बघा हे तुम्ही उकळलेलं पाणी जे होतं ते छान उकळून झालेलं आहे. आता तर आता हे पाणी गॅसमध्ये मोठ्या भांड्यावर ठेवायचं. शक्यतो असं पसरटच घ्यायचं. आम्ही मोठा गंज घेतलेला आहे. त्याच्यामध्ये ना चिकटत नाही जास्त. आणि हे कंटिन्यू हलवत राहावं लागतं. जे मी बोलले होते 1 ते 1.5 ग्लास पाणी, ते आधी या गंजामध्ये टाकलं उकळलेलं. आणि त्याच्यामध्ये जो चीक होता ना कलरचा, तो टाकला आणि कंटिन्यू आई आता हे फिरवत आहे. नाहीतर मग त्याचे गोडे धरतात आणि मग ते चिकटायचे चान्सेस असतात आणि चीक हा वाया जातो. चीक वाया जाऊ नये यासाठी ना हे कंटिन्यू फिरवत राहावं लागतं. आणि मग तो फिरवता फिरवता घट्ट येतो. आता तुम्ही बघताय किती छान घट्ट कलर आलाय. बघितला आधी किती लाईट कलर होता आणि आता किती जास्त डार्क झालेला आहे. सो हेच आहे, कंटिन्यू फिरवत राहावं लागतं. तुम्ही बघताय खाली तरी सुद्धा थोडंसं लागल्यासारखं झालंय. हेच असतं, कंटिन्यू जर नाही फिरवलं ना तर पातेलं खराब व्हायचे चान्सेस असते आणि चिकही खराब होतो. सो आमचं ते चिक करून झालाय. आता त्याला गरम गरमच साच्यामध्ये भरायचं चाललेलं आहे. एक आहे स्टीलचा साचा आणि एक आहे तो दुसरा. तर ना स्टीलच्या साच्यामध्ये इझी जातं, पण जो दुसरा आहे ना तर फिरवायला थोडं भारी जातं असं आईचं म्हणणं होतं. पण तरी गरम गरम चिक जर भरला ना तरी पटापट होऊन जातात. हा चिक गरमच त्याच्यामध्ये भरावं लागतात. माझ्या तरी हाताला चटके लागत होते, पण आईला सवय होती. सो आई गरम गरम चिक भरून देत आहे इथे मला साच्यामध्ये. आणि बघताय हाताला पाणी लावलं ना तर चिक हाताला अजिबातच चिकटत नाही. सो यात छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स असतात. जे नेहमी करतात ना त्यांना या गोष्टी माहिती राहतात. मी तरी डिटेल प्रोसेस पहिल्यांदाच बघते आहे आईची. आता आम्ही दोन्ही साचे भरून घेतले. तेवढ्या याच्यामध्ये ना 3 ते 4 साचे भरतात. जेवढं मी सांगितलं तुम्हाला 2 ते 2.5 चिकामध्ये 3-3.5 साचे तेवढ्या ह्याच्यात भरत होते. सो बघताय तुम्ही आम्ही आता हे पटापट टाकून घेतोय, कारण हे गरम असतानाच टाकावं लागतं आणि ना एकमेकांना हे
चिटकायची सुद्धा भीती असते. त्याच्यामुळे आम्ही विचार केला की मोठ्या ताटावर टाकल्यापेक्षा ना डायरेक्टली कापडावरच टाकू, कारण मग ते ताटावरून कापडावर घेताना तुटत वगैरे होत्या आणि एवढी मेहनत केल्यानंतर त्या तुटल्या ना की असं नकोसं वाटतं. त्यासाठी म्हणून आम्ही आता डायरेक्ट कापडावरच टाकतोय. तुम्ही कुठल्याही भांड्यामध्ये सुद्धा ठेवू शकता. आम्हाला बाहेरच सुकवायचं होतं. प्रिशूमुळे आम्ही घरात ठेवू शकत नव्हतो, कारण प्रिशूचं असं झालंय आता, ती जशी जशी मोठी होते तसं तसं गोष्टी खराब जास्त करते ती. त्याच्यामुळे मग आमचं हे होतं की चला जाऊ दे, बाहेरच ठेवते. शक्यतो तिची नजर जाणार नाही हा आमचा प्रयत्न होता. सो आम्ही गोल गोल टाकून घेतो इथे. आता आकार प्रत्येक वेळी सारखाच येईल असं नाहीये, पण तरी सुद्धा छोटे छोटे करण्याचा आमचा प्रयत्न चाललेला होता, कारण नंतर आपण जेव्हा त्याला तळतो ना तेलामध्ये त्यावेळेस त्या जास्त फुगतात मग, आणि कितीही केल्या तरी असं वाटतं की केलेल्याच नाहीये. त्याची साईज खूप मोठी मोठी होते. त्यामुळे आमचा प्रयत्न हा होता की साईज छोटी ठेवायची. बाकी तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता. खरं तर खाताना जाणवत नाही, पण करताना समजते की हे सर्व करण्यामागे ना मेहनत किती जास्त आहे. प्रत्यक्ष मी हे पहिल्यांदाच सर्व करते आहे. आतापर्यंत फक्त कुरडीच खायचा आनंद घेतलाय. सर्व कुरड्या झाल्यावर ना आमच्या अशा काहीशा दिसताय. सर्व कलर करून झालेत, म्हणजे 5 कलर. आता मी हे पूर्ण कलर सुकल्यानंतर तुम्हाला दाखवते की फायनल त्या कशा दिसतात आहे. कुठे चालली पिल्लू तू? टाळ वाजवायला चालली? मंदिर मध्ये जाते तू? बाय सोनू. सोनू मंदिर मध्ये बाय. इकडे पा, इकडे पा पिल्लू. आता नाही बघत ती. काय म्हणाली? कुठे चालली मा? भजन भजन कुठे चालली? भजन भजन काय चालली? हो बाय सोनू. पप्पी घे ना माझी. प्रिशू गेली आहे मंदिरामध्ये भजन वगैरे करायचं त्यासाठी. आणि नंतर असं झालं, कुरड्या केल्यानंतर मला अचानक खूप जास्त डोकं दुखायला लागलं, कारण उन्हामध्ये ते केलं. त्यात मी मेडिसिनसुद्धा घेतलेली नव्हती. त्याच्यामुळे म्हटलं चल मग आराम करते. नंतर छान असा आराम केला, मस्त झोप घेऊन घेतली. आता इथे मी माईक लावला आहे, कारण मी फॅन खालीच बसली आहे. गरमी खूप जास्त होत आहे. आणि आता त्या सर्व कुरड्या वगैरे काढल्यानंतर मी दाखवते की त्याचा कलर वगैरे कसा आलेला आहे. कारण जेव्हा ओल्या आपण टाकतो तेव्हा कलर वेगळा असतो, सुकल्यानंतर कलर वेगळा दिसतो. पण खरंच चीक अजिबातच वायाने नाही गेला, आणि खूप छान कुरड्या झालेल्या आहे. आणि आता मी कमेंट्स वाचत होती तेव्हा मला दिसलं, बऱ्याच कमेंट्सना एवढ्या छान छान कमेंट्स आहेत व्हिडिओजला. आणि काही माझ्या आधीपासूनचे सबस्क्रायबर्स आहे. दीपाली वानखडे नाव आहे, एक अपर्णा पाटील नाव आहे, एक साक्षी देशमुख नाव आहे, आणि आणखी असं काही मला लक्षात नाही आहे. यांच्या नेहमीच खूप छान छान कमेंट्स असतात व्हिडिओला. सो त्याच्यासाठी थँक्यू सो मच. खरंच तुम्ही खूप जास्त अप्रिशिएट करता, आणि त्याच्यामुळेच मला आणखी जास्त प्रेरणा मिळते ब्लॉग्स बनवायला. बऱ्याचशा माझ्या लाईफ रिलेटेडसुद्धा कमेंट्स असतात. सो त्याच्यावर मी नंतर कधीतरी व्हिडिओ बनवेल. पण आता तुम्हाला व्हिडिओज खूप आवडतात, प्रिशूला भरभरून खूप जास्त प्रेम देतात, त्याच्यासाठी खरंच थँक्यू सो मच. बाकी आता प्रिशू मंदिरात गेली आहे. मी माझं एडिटिंगचं काम फिनिश करते म्हटलं, नाहीतर लास्ट व्हिडिओ दाखवलं तसं ती माईक घेते आणि तिचं सुरूच असते गुणगुणायला असं. तर चला आता कुरड्या वगैरे सगळे सुकल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण कलर दाखवते. आम्ही 5 कलरच्या केल्या, पण एक कलर त्यातला जो ऑरेंज कलर आहे ना तो रिपीट झाला असं आम्हाला वाटतंय. त्या डबीमध्ये एक केसरी होता, एक ऑरेंज रेड होता. प्रॉपर रेड असा कलर नव्हता. आईचं हे होतं की तिला प्रॉपर रेड कलर पाहिजे, पण तो कलर काही नव्हता. सो बाकी कलरच्या आम्ही बनवल्या. तर चला आता बाकी काय होतंय ते तुमच्यासोबत मी नंतर शेअर करते. सो आता ना मी इथे उसळ करत आहे. मस्त आलूचा खीस टाकून मी इथं उसळ करते आहे. आईचा उपवास आहे, सो आईसाठी ही उसळ आहे. पण आम्हालाही पाहिजेच असते आईचा उपवासाच्या दिवशी, सो आमची ही मजाच मजा. म्हणून मस्त आलूचा खीस टाकून इथे उसळ करते आहे. आम्हाला हिरव्या मिरचीची आवडत नाही, सो लाल तिखटाचीच इथे करते आहे मी. बाकी संध्याकाळला बऱ्यापैकी जेवण स्किप करायची इच्छा होते. सो आज आमची मजा, एकादशी निमित्त आम्हाला सुद्धा उसळ खायला मिळणार. माझ्या 3 नाती. माझ्या मुलीला तर बसायचं नसते खुर्चीवर, पण माझ्या नातीला बसून ठेवते. पा काय केलं तू? काय केलं? शू केली? शू घरात करत असते का? सॉरी म्हण. इकडे बघ. शू केली या गदडीने घरात. चला आता आईला मस्त उसळ करून दिली, तिला उपवास आहे म्हणून. आमच्याकडे ना लाल तिखटाचीच उसळ जास्त आवडतात हिरव्या मिरचीपेक्षा, आणि टेस्टी लागते, पण लाल तिखटाचीच जास्त आवडते. आता आम्ही जातोय बाहेर
आणि मग त्याच्यानंतर बाकी काय होतं ते पुढे शेअर करते. मी कुरड्या काढून घेतलेल्या आहे, म्हणजे तिकडे आईचा कुरड्या काढायचं चाललेलं आहे. मी तुम्हाला पूर्ण दाखवते आता कसं कशा दिसतात आहे ते आधी बाहेर जाऊन येते. आईचा फराळ वगैरे झाला की प्रिशू राणींचं मस्त निवांत खेळायचं चाललेलं आहे. तिला आम्ही सारखं सांगतोय की प्रिशू सूला बाहेर जायचं, सूला बाहेर जायचं. तिला शीचं तरी सांगता येतं बऱ्यापैकी, पण सूचं ती अजूनपर्यंत सांगत नाही. सू झाल्यानंतर सांगते की आई मी सू केली, म्हणजे तिला फक्त तेवढंच एक आहे, ती शी घरात करत नाही. शीसाठी सांगते म्हणजे बाहेर जाते किंवा आपण झोपलेलं असलं किंवा काही असलं तरी उठवते आणि बाहेर घेऊन जायला सांगते असं. बाकी आणखी काय होतं पुढे ते तुमच्याबरोबर शेअर करतेच. त्याआधी आता मस्त आमचं जेवण वगैरे आटपून घेते आणि त्याच्यानंतर मग बाकी पुढे बोलते. कलर सुद्धा खूप सुंदर आलाय या एकाच कलरच्या. आई ते दाखव ना त्या त्याचा कलर खूप सुंदर आलाय बघा. अशा झालेल्या आहेत त्या बघा, खूप सुंदर असा कलर आलाय आणि एकूण एक कुरडी सुंदर झालेली आहे, बघू शकता. असा प्रत्येक कलर ना खूप छान झालाय. काही छोट्या काही मोठ्या अशा केल्यात. येलो कलर, एक हा कलर आहे आणि या व्हाईट कलरच्या. काय करते तू? आणि हे सगळे तुम्ही ब्लँकेट वगैरे हे सगळे तिकडे पूर्ण घरात नेऊन टाकले. अरे वा, मस्त मस्त काय तुम्ही काय करते सोना तू? सो असा होता आजचा हा व्हिडिओ. आता फॅन आणि कूलर दोन्ही सुरू आहे, त्याच्यामुळे माईक लावावा लागला परत. तर आय होप तुम्हाला कुरड्याची रेसिपी खूप जास्त आवडली असेल. कलरफुल झालेल्या आहेत आणि खरं सांगू का, सुकल्यानंतर दिसतात आहे, खरंच खूप जास्त छान झाल्या आहेत. मेहनत त्याच्यामागे खूप जास्त आहे, पण खरंच खायला सुद्धा टेस्टी लागतात. जेव्हा मी त्या ड्रिंकचा व्हिडिओ अपलोड केलेला तेव्हा असं होतं की नेमकं ते बनवायचं कसं सांग, त्याच्यामुळे आज मी तो व्हिडिओ सुद्धा शेअर केला, म्हणजे ते सुद्धा क्लिप शेअर केली की कसं करायचं. मी 1-1.5 चमचा टाकते, तुम्हाला टाकायचं असेल तुम्ही जास्त सुद्धा टाकू शकता, कमी सुद्धा टाकू शकता. रात्रभर ते भिजत ठेवायचं, दुसऱ्या दिवशी त्याला एक उकडी काढायची, उकळून अर्ध केलं तरी सुद्धा चालते आणि ते खाली पोट असताना पिऊन घ्यायचं, म्हणजे उपाशी पोटी. बाकी आता प्रिशरांच्या मस्त्या चालल्या, सगळे अंथरून तिने इकडे तिकडे करून टाकलेले आहे. आणि चला आता मी या व्हिडिओला इथेच एंड करते, ऑलरेडी ब्लॉग खूप लॉंग झालेला आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला नक्की आमची रेसिपी कशी वाटली ते सांगा. काही कन्फ्युजन असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी आन्सर करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.